मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जुलैचा एक अल्टिमेटम दिलेला होता, तो संपलेला आहे। या संदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे याबद्दल आता अनेकांकडे प्रश्न आहे। महत्त्वाची गोष्ट की या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भातनं जो मोठा ओबीसी चेहरा म्हणून भाजपने पुढे केले ते परिणय फुके आहेत। त्यांचं या संपूर्ण संदर्भात काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। राज्य सरकारची आणि ओबीसी समाजाची आता काय भूमिका आहे मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटमवर? बघा, असं आहे की मी आधीपासून सांगत होतो की मनोज जरांगेजी जे ही मागणी करतात आहे ही संविधानाच्या बाहेरची मागणी करत आहे। हे देश किंवा हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतं आणि कुठेही असे संविधानाच्या बाहेर काही मागणी करणं हे चुकीचं आहे। आणि मनोज जरांगेचा मूळ उद्देश आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा नाहीच आहे। त्यांचा मूळ उद्देश मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचा आहे आणि कुठेतरी आपली राजकीय पोळी शेकण्याचा त्यांचा उद्देश आहे। त्यांचा कुठेही कारण बघा की संविधानामध्ये सगळ्यांना आरक्षण आपले आपले फिक्स केलेले आहे आणि कोणते जाती त्या आरक्षणामध्ये येतील, त्या प्रवर्गात येतील हे फिक्स झालेलं आहे। आणि मग कुठेतरी अशी नवीन काहीतरी मागणी करायचा, मराठा समाजाची दिशाभूल करायची आणि त्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचं आणि काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट देऊन लाईमलाईटमध्ये राहण्याचं काम ते करून राहिले। आणि दुसरं माझं या माध्यमातून विरोधी पक्षालाही, कारण विरोधी पक्षाला या सगळ्या गोष्टीचा मराठवाड्यामध्ये फायदा झाला या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विरोधी पक्षही त्यात ते मजा बघतात आहे। पण या माध्यमातून जे नेते, विशेष करून विदर्भातले जे नेते जे ओबीसींच्या मताच्या भरोशावर आज आमदार झाले आणि मागील 30-40 वर्षापासून जे ओबीसींच्या भरोशावर राजकारण करत आहे, आज त्यापैकी कोणीही या जरांगेंच्या विरोधात किंवा जरांगेंच्या मागणींच्या विरोधात एकही स्टेटमेंट आपलं देत नाही। जे स्वतःला ओबीसींचे नेते सांगतात, नाना पटोले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचा एकही स्टेटमेंट या संदर्भात आलेलं नाही आहे। हे ओबीसी समाज त्यांच्याकडे बघत आहे। विजय वडेट्टीवार जे ओबीसी मंत्रीसुद्धा होते आणि स्वतःला ओबीसी नेता ते सांगतात आणि ओबीसींच्या मतांच्या भरोशावरच ते आतापर्यंत निवडून आलेले आहेत। त्यांचंही एकही स्टेटमेंट किंवा एकही वक्तव्य जरांगेंच्या विरोधात किंवा जरांगेच्या मागणींच्या विरोधात किंवा मराठ्यांना ओबीसींमध्ये समाविष्ट करून घेण्याचं जी त्यांची मागणी आहे त्याच्या विरोधात एकही स्टेटमेंट आलं नाही। या विदर्भातली, या महाराष्ट्रातली ओबीसी जनता या नेत्यांकडे बघताय आणि यांच्या भूमिकेची वाट बघताय आणि या लोकांनी जर आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या महाराष्ट्रातील 60% ओबीसी या लोकांना यांची जागा दाखवून देणार आहे। मनोज जरांगे म्हणतात की 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ठरवून उमेदवार पाडू। बघा, असं आहे, मनोज जरांगेंजींचं माझं या माध्यमातून विनंती आहे की एक तर आपल्या या मागण्या आपण बंद केल्या पाहिजे। कारण मी आधी सांगितलं होतं की मनोज जरांगेच्या मागे पवार साहेब, शरद पवार साहेब आहेत। ते काहीतरी मनोज जरांगेला हे करून भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचा एक परसेप्शन खराब करण्याचा प्रयत्न करतात आहे। आणि मनोज जरांगेजींचा 288 पाडण्यापेक्षा माझं तर विनंती आहे, मनोज जरांगेजींना इतकं वाटत असणार तर त्यांनी स्वतः आपली पार्टी उघडून किंवा जे त्यांचा जो उद्देश आहे शरद पवारजींसोबत जाऊन त्यांनी निवडणूक लढावी आणि जे निवडून येतील त्यांनी ती मागणी घ्यावी। पुढे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शरद पवारांनाच राजकीय फायद्यासाठी मनोज जरांगे सगळं करत आहे? बिलकुल 100%। हे या जरांगेंच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे ओबीसी जे आम्ही या सगळ्या चळवळीत अनेक वर्षापासून काम करतो, आमचा सगळ्यांचाच आरोप आहे की या सगळ्या ज्या षडयंत्राच्या मागे शरद पवार साहेबच आहे। आणि जरांगेंनी जे म्हणतात की मी 288 उमेदवार पाडणार, तर माझं या माध्यमातून त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी 288 उमेदवार लोकांची दिशाभूल करून पाडण्यापेक्षा त्यांनी स्वतः 288 जागावर निवडणूक लढावी आणि त्यांची काय ताकद आहे आणि मराठा समाज किती आहे हे त्यांना या माध्यमातून दिसून येणार। आपण बघू शकतो की परिणय फुके यांनी मनोज जरांगे यांनाच चॅलेंज दिलं आहे की ते म्हणतात की जर का 288 मतदारसंघामध्ये मनोज जरांगे उमेदवार उभे करण्याचा दावा करत असेल तर त्यांनी तो करावा आणि स्वतःचा पक्ष काढून आपले उमेदवार उतरावे। त्यांच्या पाठीमागे समाज किती आहे, मराठा समाजाची किती ताकद आहे हे लक्षात येईल। त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा समाजामध्ये ताकद किती आहे म्हटलं मराठा समाज त्यांच्या मागे किती 288 महायुतीचे उमेदवार पाडण्यापेक्षा मनोज जरांगेंनी स्वतःची ताकद जर त्यांना बघायची आहे आणि खरंच मराठा समाज त्यांच्यासोबत आहे की नाही हे जर बघायचं आहे तर त्यांनी 288 जागेवर स्वतःचा पक्ष काढून किंवा त्यांचे जे गॉडफादर आहे शरद पवार साहेब यांच्यासोबत युती करून त्यांनी लढावं आणि त्यांना त्यांची जागा या
दिसून जाणार. या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना त्यांची जागा समजून येणार. बघू शकतो की परिणय फुके आता यांनी मनोज जरांगे यांना चॅलेंज दिलेलं आहे. ते याकडे कशा प्रकारे बघतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. म्हणजे पुढील काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जो संघर्ष आहे तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि ओबीसी नेते आपल्या हक्काच्या संविधानिक आरक्षणाला घेऊन आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.